मायानो, दिवसाला साडी बदलण्यापेक्षा दिवसाला वेगळ्या वेगळ्या कलरची साडी बदलण्यापेक्षा घरात जी तुमची सासूबाई देवी तिला जरी जीव लावला तरी उपवास करायची गरज नाही. खरं सांगतोय तुम्हाला, हे प्रॅक्टिकली जागा. साडी बदलणं चालूच आहे, सासूला धमक्या देणं चालूच आहे. दिवसाच्या जरी 50 साड्या बदलल्या ती नरक ठरलेलं आहे. अरे उपवास उपवास म्हणजे तरी काय? जीवनात खोटं न बोलावं हा उपवास केला पाहिजे. जीवनातले व्यसन संपवणं हा उपवास केला पाहिजेत. दुसऱ्याला लुबाडू नये हा उपवास केला पाहिजेत. खोटं न बोलू हा उपवास केला पाहिजेत. सकाळी 4 भाकरी खाता. तुमच्या 9 दिवसात भगर महागली हो. या 9 दिवसात भगरचे रेट असे आकाशाला टेकले. ठीक आहे, उपवास करता याविषयी माझं दुमत नाही, करा उपवासही करा. पण खरं सांगू का महाराज, इथं जेवढे काही पुरुष मंडळी बसलेले मायांनो, लक्ष देऊन ऐका. बिना चपलीचं फिरण्यापेक्षा, नुसतं पाण्यावर उपवास करण्यापेक्षा, दुधावर उपवास करण्यापेक्षा, काही न खाता उपवास करण्यापेक्षा, ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली तुम्हाला स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल त्या दिवशी नवरात्र धरायची गरज नाही पडणार तुम्हाला. त्या दिवशी तुम्हाला उपवास करायची गरज पडणार नाही. इकडं नवरात्र एवढ्या उत्सवात चालू आहे आणि दररोज एक न्यूज आहे की एका तरी महिलेवर अत्याचार झालाय, एका तरी महिलेवर बलात्कार झालाय. अरे मला वाईट वाटतं महाराज. रावणाला 20 डोळे होते. किती डोळे होते? का 10 डोळे होते? किती डोळे होते? त्याला तोंड किती होते? मग डोळे किती झाले? 10 इंदोनी. लक्ष देऊन वाक्य ऐका. रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते. पण रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं, तिचं नाव आहे सीता. आपले 2 असून आपल्याला कोणीच चांगलं दिसत नाही म्हणून तो कोपर्डी सारखे बलात्कार महाराष्ट्रात घडायला लागले. पोरगी कॉलेजला जरी गेली तरी घरी येईल काही सांगता येत नाही. लोक म्हणतात की 1947 साली तुम्ही स्वतंत्र झाले. अजिबात नाही. 1947 साली तुम्ही जर म्हणत असा स्वतंत्र झाले तर पोरगी बाजारपेठेमध्ये गेली तरी घरी येईल याची गॅरंटी नाही, म्हणजे तुम्ही स्वतंत्र झालेले नाहीये. विचाराची बैठक. विचारानं मनुष्य एवढा गरीब झालेला आहे, एवढा भिकारी झालेला आहे. अरे 50 वर्षापूर्वी लोकांना कपडे नव्हते घालायला, 50 वर्षापूर्वी लोकांकडे गाडी नव्हती, 50 वर्षापूर्वी जर एखाद्या शावकाराच्या घरी चपाती केली तर लोक चपाती पाण्यासाठी तरसत होती, एवढी गरिबी होती. 72च्या दुष्काळामध्ये लोकांना प्यायला पाणी नव्हतं, पण 72च्या दुष्काळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. आज पैसाने डेव्हलप झालोय, रोडनं डेव्हलप झालोय, बंगल्यानं डेव्हलप झालोय, मोबाईल आले, गाड्या आले, घोडे आले. आज आपला कार्यक्रम जरी खराडीमध्ये चालू असेल तर हाच कार्यक्रम एका ठिकाणचा कार्यक्रम अख्खा भारत नव्हे अख्ख्या विश्वातले लोक यूट्यूबमध्ये पाहत आहेत. एवढे आपण प्रगतशील झालो. पण 2023 मध्ये प्रगती जरी झाली असेल पण विचाराची बैठक जेवढी खालावली तेवढी 10, 20, 25, 40 वर्षापूर्वी महाराष्ट्रात नव्हती. म्हणून मला सर्वांना विनंती करायची, खूप आनंद वाटतो महाराज की तुम्ही एवढं गोड नियोजन केलं. खरं सांगू, आपल्या देवतेची किंमत आपल्याला नाही वाढवता आली तरी चालेल, पण हिंदू देवतेची विटंबना आपल्या कोण होऊ नये असं जगात कार्य करा. गणपती बाप्पा आणि दुर्गा माता ह्या 2 देवतेसारखी आभागी देवता जगात दुसरी कोणतीच नाही महाराज. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? दरवर्षी नवीन रिलीज झालेलं गाणं ह्या दोघायला मेन चौकात बसून ऐकावं लागतं महाराज. अरे मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, 1. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, 2. बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, तर माझ्या गणपती बाप्पा समोर, माझ्या देवी मातेसमोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती. अरे परमार्थ ही गोष्ट श्रद्धेनं करा, परमार्थ ही गोष्ट भावनेनं करा. अन्नक्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेप भवती. सुभाषितकार सांगतात अनेक ठिकाणी केलेलं पाप तुमचं जगात कुठं धुल्या जाणार नाही, म्हणून पाप करताना विचार करा. विठ्ठल विठ्ठल माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबरा आहे. तुकाराम 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 तुकाराम. इथं मॉनिटरला विकू दे थोडा.
तुकाराम 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 तुकाराम. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. लक्ष देऊन ऐका बरं. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. कीर्तन चालू असेल, भागवत असेल, रामायण असेल, इतर पत्रिकेवर नाव जरी नसेल, तुम्हाला आमंत्रण नसलं तरी जात जा. का? इथं गेल्यानंतर तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटणार आहे. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, महाराष्ट्रात जेवढे काही व्यासपीठ आहे त्या व्यासपीठामध्ये सर्वात पवित्र व्यासपीठ जर कोणतं असेल तर नारदाची गादी महाराज. इथं चुकून सुद्धा लोकांची दिशाभूल केल्या जात नाही. इथं कीर्तनकार मी असो, माझ्यापेक्षा मोठा असो, माझ्यापेक्षा ज्ञानी असो, पण आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकारांनी या समाजाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं महाराज. चोऱ्या करण्यात त्याच्या ज्ञानात कमी जास्तपणा असू शकतो, त्याच्या पाठांतरात कमी जास्तपणा असू शकतो, पण त्यानं या व्यासपीठावरून या समाजाला फक्त आणि फक्त चांगलं ज्ञान दिलंय. म्हणून आज सुद्धा लोकांच्या मनामध्ये या व्यासपीठाविषयी आदर आहे, म्हणून न सांगता लोक कीर्तनाला जातात. ही संप्रदायाची सगळ्यात मोठी काय खासियत आहे. म्हणून काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. तुका म्हणे जवळ येणं पाचारिता जावे, संत चरण भावे. अरे परमार्थाचं काम करत असताना हवेसारखं करा. इथं जेवढे काही मंडळी बसलेले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हवा दिसती तुम्हाला का जाणवती हो? हवेला कलर नाही, लाल, हिरवा, पिवळा, निळा कलर नाही, हवा जाणवती. थंडी, गरम काय ही हवा काय करते? जाणवते. हवा जाणवते पण दिसत कुठंच नाही. हवेकून तोच गुण घ्या. परमार्थ करा, दान द्या, मदत करा, गोरगरिबाची सेवा करा, पण माझं नाव कोणी घेईल याची अपेक्षा ठेवू. हल्ली लोक कणभर करतात आणि मनभर सांगतात. अजिबात नाही. अरे मी तर या मताचा महाराज आहे. लोकांनी तुमचे सत्कार करावे, लोकांनी तुमची वरवर करावी, लोकांनी तुमचं नाव घ्यावं, एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. काम एवढं चांगलं करा की देवानं तुमच्या कामाची दखल घेतली पाहिजे. तुम्हाला लोकांना नाही दिसलं तरी चालतं, पण काम एवढं सुंदर करा की देवानं तुमच्या कामाची काय घेतली पाहिजेत? दखल घेतली पाहिजे. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी जात असताना नावाची अपेक्षा करायची नाही. हल्ली तर असं झालेलं आहे महाराज, एखाद्याला टाळ वाजू द्यायला नाही तो 7 दिवस सप्त्यात येऊन पाहत नाही. एखाद्याला जर चाल म्हणून दिली नाही तो म्हणतो तो सप्ता, आणि तो महाराज गेला चुलीत, मला काही घेण देणं नाही. अजिबात नाही. इथं या, इथं नावाची अपेक्षा करू नका महाराज. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावेरी घावया. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जात जा 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नेईल जायचं नाही बरं. तुम्हाला कोणी फुकट तमाशाला नेईल अजिबात जायचं नाही. दांडियाला सुद्धा जात असताना माझ्या मायमावल्यांना विनंती आहे, दांड्याला जाणं सुद्धा तुम्ही थोडं टाळा. कारण की पूर्वीच्या दांड्या वेगळ्या आणि आताच्या दांडिया वेगळ्या. नवरात्रात दांडियामध्ये जेवढे प्रकरण होतात, जेवढ्या पोलीस केसेस होतात, तेवढ्या वर्षभर सुद्धा होत नाही. अनेक धर्माचे लोक दांडियाच्या निमित्ताने आपल्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फासून अनेक मुलं त्या मुलींना घेऊन जातात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येक ठिकाणी सावधगिरी ही काय आहे? गरजेची आहे. अरे दांडिया तर भगवान श्रीकृष्ण राधाराणी गोकुळामध्ये खेळले हेही तुम्हाला मान्य आहे, पण आपण कोणत्या गाण्यावर दांडिया खेळतो यानं प्रत्येकानं आपलं काय केलं पाहिजे? निरीक्षण केलं पाहिजे. परमार्थाच्या नावाखाली नको त्या गोष्टी चालल्या. मी तर या मताचा महाराज आहे, बाकीचे रिकामे कामं जर होत असेल तर परमार्थ न केलेला चांगला आहे गड्यांनो. नाही दांडिया खेळल्या म्हणजे देवी रागवणार आहे अजिबात नाही. उलट दांडिया खेळून तुमच्यावर रागवल. नाही दांडिया खेळल्या तर देवी रागवणार नाही, पण दांडिया खेळून त्या दांडियाला जर चुकीची परंपरा भेटत असेल तर निश्चित माझ्या जगदंबा मातेची अवकृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा कीर्तनाला, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका वाईट ठिकाणी, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. कोणाचं लग्न असेल, कोणाचा साखरपुडा असेल, कोणाचा वाढदिवस असेल, तुम्हाला फोन असेल, SMS असेल तरच जा.
फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठंही पळायचं. आमंत्रण नसताना गेले की फजिती होती. याच्यासाठी दक्ष प्रजापतीने खूप मोठा यज्ञ ठेवला. भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आहे. सर्व देवतांना आमंत्रण दिलंय, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब आपल्या मालकाला सांगतात, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय, चला ना. भगवान शंकर म्हणतात, अगं मी एकुलता एक लाडका जावई, तुझ्या बापाचा मला एक साधी पत्रिका सुद्धा तुझ्या बापाने दिली नाही. सती आई साहेब रडायला लागले, अहो चला ना. भगवान शंकर म्हणले, जमणार नाही, बिना आमंत्रणाचं जाणं योग्य. सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता आपल्या मालकाला सांगू लागल्या, मालक, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे. भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार. इथं बसणाऱ्या सर्व पुरुष मंडळीला माझी विनंती आहे, आता भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नाही तर आजकालच्या शंकरांनी काय अपेक्षा करायची आपली बायको आपलं ऐकल? अजिबात नाही. जैसे थे चालू द्या, या देवीला जाऊ द्या, या गणपतीला जाऊ द्या, या महादेवाला जाऊ द्या, या कोणते 30 कोटी देवाकडे जाऊन येतील, पण यांचा स्वभाव मात्र बदलणार नाही. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. भगवंताने सांगितलं, ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. निळोबराय म्हणतात, मला काही संकट थोडं आहे, तैशा परी आमान आई बा संकट, तरी का फुकट श्रम केला. मला का भक्त प्रल्हादासारखं संकट आहे, का गजेंद्रासारखं संकट आहे, कशाला आलास. परत निळोबरायाने डोळे लावले. परत पांडुरंग परमात्मा निळोबरायला सांगतात, ओ निळोबराया, अहो डोळे उघडा, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. पहिल्यांदा सांगितलं बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा मने आभी नवखोची देवा, तुकयाचा धावा करीतसे, तुकयाचा धावा करीतसे, तुकयाचा धावा करीतसे. ओ निळा म्हणे आम्ही नवखोची देवा, तुकयाचा धावा करीतसे, तुकयाचा धावा करीतसे, तुकयाचा धावा करीतसे. पहिल्या वेळेस निळोबराय म्हणतात तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, ए देवा जा, मी तुला ओळखत नाही. किती ताकद आहे निळोबरायमध्ये. जगाचा मालक दारात उभा आहे आणि निळोबराय सांगतात, जा तुला ओळखत नाही. पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात, ओ निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश उजाई निरंतर ध्याई, जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही निळोबराय. अर्धा तास झालं तुमच्या समोर बोला. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो परेल स्थानम निधानम बीज मोव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. निळोबराया, सर्व जे चाललंय ते माझ्या सत्तेनं चाललंय. हो चाले हे शरीर कोण बोलविते, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. निळोबराय, हे सर्व माझ्या सत्तेनं चाललंय. अर्धा तास झालं मी तुमच्या समोर उभं आहे, काहीतरी बोला. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे. आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. आज 9 दिवस आपण एवढी तनमन धनाने सेवा करतोय. कोणी उपवास करतंय, कोणी देव चिंतन करतंय, कोणी काय करतंय, कोणी काय करतं. अनेक जे उपाय चालले ते कशासाठी चालले? कल्याणासाठी चालले. माझ्या जीवनामध्ये कल्याण व्हावं याच्यासाठी चाललंय. पंढरपूरची वारी करायची कशासाठी? कल्याण व्हावासाठी. हरिपाठ करायचा कशासाठी? कल्याण व्हावं याच्यासाठी. आळंदीची वारी करायची कशासाठी? जीवनाचं कल्याण व्हावं. मग एवढं सगळं करून, वारी करून, उपवास करून, देवदेव करून, हरिपाठ करून, कीर्तनाला जाऊन जर भगवंताचा साक्षात्कार जीवनामध्ये होत नाही, कल्याण होत नाहीये, त्या अर्थी निश्चित समजून चला तुमचा आणि माझा मार्ग चुकलेला आहे. आणि अशा मार्ग चुकलेल्या साधकाला, मार्ग भरकटलेल्या साधकाला निळोबरायची मार्गाचा जर विचार करू गेलो तर शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य? शक्यच नाहीये महाराज. अरे जे लोक 2 तास कीर्तन ऐकायला येतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग करत नाही. शास्त्र तर सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा,
साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर तुम्ही आम्ही काय विजय मिळवणार आहे, म्हणून काळजी करू नका. बाकीच्या भानगडीत पडूच नका. यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तना. तुलसीदासजी सांगतात कलियुग केवल नाम आधारा. वाह. सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा. सुमिर सुमिर नर उतरही पारा. या कलियुगामध्ये तुम्हाला आणि मला जमण्यासारखं कार्य फक्त भगवंताचं चिंतन आहे. योगाचं अनुकरण करायला गेले तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात पाहे पालो हा चियाचने जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो. अरे एखादा म्हातारा माणूस आहे ज्याच्या तोंडात दात नाही, त्याला लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरल हो? मरून जाईल ना. म्हणून ज्ञानोबराय सांगतात म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुभटात या दुःखाचीच वाटा भागाला. ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते. योगाचं खंडन करत असताना ज्ञानोबरायांनी किती गोड प्रमाण दिलं. तुमच्या काही खराडीच्या म्हाताऱ्या लोकांना असं वाटेल काय दरवर्षी यांना बोलवायचं, आपण शिकू. जमत नाही बरं ते. त्याला आळंदीत जाऊन घासावं लागते, दगडांना नाही. अभ्यास करावा लागतो, मधुकरी खावं लागते. एवढ्या सहजासहजी ह्या गोष्टी प्राप्त होत नाहीये. लोकांना महाराज लोकांच्या गाड्या दिसत असेल, कपडे दिसत असेल, त्यांची प्रसिद्धी दिसत असेल, त्यांचा पैसा दिसत असेल, एवढ्या सहजासहजी या गोष्टी मिळाल्या नाही. माझ्या जीवनातले 25 वर्षे गेले तेव्हा आता महाराष्ट्राला माहीत झाला पुरुषोत्तम महाराज. ज्या वयात क्रिकेट खेळायचंय, ज्या वयामध्ये आईवडिलांसोबत राहायचं, ज्या दिवाळीला घरी मिठाई खायची, त्या दिवाळीला आळंदीत उपाशी राहावं लागलं, तेव्हा ज्ञानोबरायची कृपा झाली. एवढ्या सहजासहजी होत असं कोणीही गेला लगेच बाबा झाला एवढं सोपं आहे ती का मशिनरी काय? आता इथं जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायांनो, लग्न झालं की लगेच दुसऱ्या दिवशी आजी म्हणतात का लोक तुम्हाला? लग्न झाल्यावर आजी होण्यासाठी पहिलं तुम्हाला एक लेकरू व्हावं लागतं, एक ते लेकरू मोठं व्हावं लागतं, 2 त्या लेकराचं लग्न व्हावं लागतं, 3 आणि तुमच्या लेकराचं लग्न झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस लेकरू होतं त्यावेळेस तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी काय होता माया हो? मग संसारात जर आजी होण्यासाठी 50 वर्ष लागतात, MBBS होण्यासाठी, MD होण्यासाठी 35 वर्ष अभ्यास करावा लागतो, IAS होण्यासाठी, IPS होण्यासाठी, MPSC UPSCची परीक्षा देणारे पोरं पहा 16 तास अभ्यास करतात, तेव्हा कुठं 1.5 लाख 2 लाख रुपयाची नोकरी लागती. परमार्थ का तुमच्या बापाची ठेव आहे का? 9 दिवस उपवास केला म्हणजे देवी का तुमच्या घरी सालान राहणार? एवढं सोपं नाही ते. लोकांचं आयुष्य गेलं अजून सुद्धा. मला एक कळत नाही, आता सध्या देवीचे दिवस आहे, बरेचसे लोक म्हणतात देवी माझ्या अंगात आली. कसं काय येते? मी एवढे कीर्तन करतो सकाळपासून, हे दुसरं आहे ना, आता 9 ते 11 परत एक 3 कीर्तने, हरिपाठ करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, सगळं काही करतो, पण अजून सुद्धा झोपलो तरी माझ्या स्वप्नात भूतच येतात हो संतोषदा. एवढा परमार्थ करून अजून सुद्धा देवाचा साक्षात्कार नाही. तुम्ही 8-8 दिवस आंघोळ करत नाही, तुम्हाला एकादशी आगत कसं येईल देव? अंधश्रद्धा आहे या मताचा महाराज आहे मी. आणि जर देवी अंगात आली असती, देव जर अंगात आला असता, तर कुठंतरी गाथ्यामध्ये वर्णन झालं असतं की माझ्या मुक्ताईच्या अंगात आलाय, कुठंतरी वर्णन झालं असतं माझ्या जनाबाईच्या अंगात आलाय, कुठंतरी वर्णन झालं असतं माझ्या मीराबाईच्या अंगात आलाय, माझ्या जनाबाईच्या अंगात आलाय. अंगात येणं, त्यातल्या त्यात महिलांच्या अंगात येणं म्हणजे नवरा ताब्यात ठेवण्याचं सगळ्यात मोठं साधन. तिच्या अंगात आलं की हे बावळ तिला म्हणता माय हलून, अरे ती माय नाही बायको आहे बावळ्या. अजिबात नाही, तसलं काही नाही महाराज. अरे ज्याला देव कळला तो देव सांगायला शिल्लकच राहत नाही. ज्याला देव कळला तो देव सांगायला शिल्लक राहत नाही. देव पहावयासी गेलो आणि तेथे देवाची ओणी. एका चांगल्या माणसाने 100 क्विंटल मिठाची हत्तीन तयार केली. कशाची केली माया हो? मिठाची. 100 क्विंटल मिठाची हत्तीन तयार केली ना आपल्या मुंबईला जाऊन अरबी समुद्रात सोडली. किती तासांनी बाहेर येईल होती? मीठ एकदा समुद्रात गेलं, पाण्यात गेलं की ते पाणी रूप होतं. काय होतं? तसं भक्त एकदा देवाला भेटला की तो देव स्वरूप होतो, तो भक्त राहत नाही. मी नाही बोलत, माझ्याकडे लक्ष दे. लाली मेरे लाल की
बहुत लाल, मैं देखन गई लाल को, क्या बोले? मैं हो गई लाल लाल. मनुष्य देव पाहायला गेला किती तर देवच होतो. जे म्हणतात ना मी माझ्यावर देवाची कृपा आहे, देव माझ्या स्वप्नात येतो, त्यांना असं नदीला नेऊन हल्लं पाहिजे मारे. देव अरे सोपं आहे का मारे? एवढं सोपं नाही हो. परमार्थ तुम्ही समजता तेवढा सोपा नाहीये. परमार्थ खूप ब्रह्मज्ञानानं हे लेकुराच्या भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी. पण तुमच्या डोक्यात फक्त एकच प्रमाणे तुका म्हणे सोपे नाही सर्वा. अरे पण खाली खोटी टोकली तुकोबऱ्याने, शहाणा तो धनी. एवढं सोपं नाही हो महाराज. म्हणून ज्ञान मार्ग कठीण आहे. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष ज्ञान कमवा, 25 ते 50 फक्त पैसा कमवा. काय कमवा संतोष बा? 4 जरी कीर्तन करायचं काम पडलं तरी ढिलं पडायचं. कारण 2 वर्ष आपले असे बायपासमध्ये गेलेले, त्यामुळे ती भरती कडून घ्यायची. 25 ते 50 माणसाने फक्त पैसा कमवायचा. पण कमवत असताना जोडून या धन लोकांच्या माना नाही मोडायच्या. उत्तम व्यवहार आहे, उदास विचार आहे. आणि 50च्या नंतर माणसांनी रिटायरमेंट घ्यायचं. काय घ्यायचं? दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली. आपलं टक्कल पडलं तरी घर सोडत नाही वापर. घरचे आम्ही गेल्यावर म्हणतात महाराज आमच्या म्हाताऱ्याला जाओ काशीला घेऊन. आता टक्कल पडल्यावर जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय. अरे पैसा 500 कोटी आहे आणि 500 कोटी रुपये खर्चण्यासाठी शरीर तर चांगलं लागेल. गंज काश्मीरहून बदाम आणतोय, दुबईहून तूप आणतो, पण फायदा काय? खाल्लं की तसंच बाहेर येतं. बदाम खाण्यासाठी शरीर लागल ना. कोणतीही गोष्ट वयातच होती. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. वयस्कर माणसाकडून काय होणार आहे? अरे बद्रीनाथ केदारनाथला जाणाऱ्या काही वयस्कर लोकांना विचारा. वरती गेलं किंवा ऑक्सिजन सुद्धा भेटत नाही. शुगरवाला माणूस, बीपीवाला माणूस ज्याचे गुडघे त्रास देतात त्याला वरती चढता सुद्धा येत नाही. म्हणून तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा वयच लागतं. चांगलं खाणं पचनक्रियेसाठी सुद्धा काय लागतं? वयच लागतं. मग सगळ्यासाठी जर वय लागत असेल तर म्हातारपणात परमार्थ होणार नाही. परमार्थ सुद्धा तरुणपणातच होईल. म्हणून तरुणपणात परमार्थ करा. 50च्या नंतर प्रत्येकाने थांबा. तृतीयम नाजिते पुण्यम. 50च्या नंतर सासूबाईनं सुद्धा सुनेल डोकं लावायचं नाही. आपलं ती काही का करेना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. भेटल तवा खायचं, 2 टाइम चहा घ्यायचा आणि शांत मारायचं, डोकं लावायचं. पण सासा बी एवढ्या खोडेल ना महाराज. आमच्या शेजारची काकू, आत्ता कालचाच प्रसंग आहे, मी काल घरी होतो. मग आता आमचं ते पाठीमागं सुतक पडल्यामुळं आता देवी बसवल्यावर त्या लक्ष्म्या बसवल्या होत्या. मग जवाई जेवायला आला होता. सुंदर असं जेवण वगैरे झालं. मग आता मुलगी आली. भावानं अशी एकदम सुंदर साडी बिडी, एकदम मस्त 5000ची साडी वगैरे. आणि त्या जवाईकडे बुलट होती. काय होती? आवाज वाढव पाठीमागं, मागच्या साऊंडचा वाढव फक्त, पुढच्याचं नको वाढव. ती बुलटवर जवाई आणि मुलगी निघाली. मला आवाज द्याला, ए महाराज. मी म्हणलं काय ग काकू? बुलटवर चालल्यानंतर बघ ना म्हणे माझी मुलगी आणि माझा जावई कसा लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभतो. म्हणलं मग काकू आपण चांगलंच पाहून दिलंय दिदीला. ती गेली निघून. सायंकाळ झाली आणि बाजार असतो आमचा, म्हणून 5 वाजता पोरगा आणि सून 2 व्हीलरवर बाजाराला गेल्या. आणि ते येत असताना काकून मला परत आवाज द्याला, ए महाराज. मी म्हणलं काय काकू? इकडे ये. बघ म्हणे माझ्या सुनेनं लाज सोडली, माझ्या समोर 2 व्हीलरवर फिरती. खरं सांगा अशी म्हातारी अशी वडेल आणली पाहिजे. म्हणजे पोरगी गेली त्यावेळेस लक्ष्मीनारायणाचा जोडा आणि सून गेली तेव्हा लाज सोडली. मी सांगू का सुनांनो, माझं सुना बरं थोडं. प्रत्येक सुनाने जर सासूबाईला आईसारखा सांभाळ केला तर तुम्हाला नवरात्रात उपवास सुद्धा करायची गरज नाही. तीच तुमची देवी गड्यांनो. आणि सासूबाईने सुद्धा सुनेला जर आपल्या पोरीसारखा जीव लावला तर तिला सुद्धा काही करायची गरज नाही. सासूबाईला एवढं कळलं पाहिजे, तुझं वय 65 वर्षाचं आहे आणि सून 21 वर्षाची. 21 वर्षाच्या मुलीची मेंटॅलिटी आणि 65 वर्षाच्या म्हातारीची मेंटॅलिटी कमीत कमी 25 ते 30 वर्षाचा काय आहे फरक आहे. आता ही 65 वर्षाची ज्यावेळेस सून होती त्यावेळेस तिला खायला भेटत नव्हतं. तिचं नशीब आहे. आणि मग ती सांगते महाराज
आम्हाला तेल सुद्धा पाहायला भेटत नव्हतं. सुनबाई एवढं तेल टाकते, तुझ्या काय बापात चाललं? टाकू दे ना, तिनं डबा बी टाकला, तिचा नवरा देतो ना आणून. तू ताण घेशील तर तो चहा बंद होईल. तू जर लोड घेशील तर जेवण बंद होईल. मस्त आपलं 50च्या नंतर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नाही सहन झालं की 5,000 घ्यायचे आणि तीर्थयात्रा करायची, पण डोकं लावायचं. एक काळ होता, माझी आजी मरण पावली, ती सांगायची, महाराज माझी सासू आल्यानंतर आम्ही असं थर 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 कापत होतो. आता उलट झालं. आता सून पाहिली की सासू थर 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 थर. म्हणून माझी विनंती, 50च्या नंतर 75 पर्यंत देवाचं चिंतन करा. जर या अवस्थेत या गोष्टी नाही घडल्या तर चतुर्थम किम करी शशी. म्हणून ज्ञानही अवघड आहे, योगही अवघड आहे, कर्मकांडही अवघड आहे, यज्ञाधिक कर्म सुद्धा अवघड आहे. मग महाराज मिरनर उतरही पारा. प्रमाण पहा. हो कलियुगा माझी करावे कीर्तन, ऐकली कमाईजी करावे कीर्तन. करावे कीर्तन, कलियुगाची करावे कीर्तन. जेणे नारायण काही कधी पुन्हा जेणे नारायण काही नाही प्रती अकली योग पाहिजे करावे कीर्तन. कली योग पाहिजे करावे कीर्तन. करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. कुठं जाण्याची गरज नाही. ठाईच बैसोनी आवडे अनंत आळवावा. कामामध्ये काम काही म्हणा, जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाची. लक्ष देऊन ऐका. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. कलियुगामध्ये बाकीचे उद्योग करण्यापेक्षा देवाचं चिंतन करा. नाथ बाबाने तर किती गोड सांगितलंय. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. मायानो, पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोडच आहे, आणि पेढा रडत रडत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे, पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे. देवाचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा. अरे आज्या मेळ्याला नेण्यासाठी देव आला, त्यावेळेस पोरग खेळत होतं. आवाज देवाला नाही दिला, पोराला दिला. ए नारायणा धाव. पोरग तर आलं नाही, पण विश्वाचा मालक आज्या मेळ्याचा उद्धार करण्यासाठी आलाय. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. म्हणून सर्वांना माझी विनंती, सोपं सर्वात सुंदर साधन म्हणजे भगवंताचं चिंतन. फक्त सर्वांना माझी विनंती आहे, चिंतन करत असताना प्रेमानं करा, भावनेनं करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्तिपरतमश्नामी प्रयतात्मना. हा देवाचं चिंतन करता मायानो. आज जर या मंडपामध्ये पाहिलं तर 97 नाही 95-97% संख्या तुमची. फक्त 2-4% आम्ही टाळकरी सुद्धा आम्ही कमीच आहे. बिचारे माझ्या आई बहिणी माझ्यापेक्षा जास्त आहे आमच्या जेंट्सपेक्षा. बरोबर आहे का नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही परमार्थ करता, आणि सध्या परमार्थामध्ये महिलांनी उच्चांक गाठलाय महाराज. ज्या दिवसापासून तो प्रदीप मिश्रा कथा करायला लागला शिवमहापुराण, त्या दिवसापासून महादेवावर एवढे चांगले दिवस आले तेवढे कोणत्याच देवावर नाही. उठले की महादेवाला, उठले की महादेवाला, उठले की एक लोटा जल. चांगली गोष्ट आहे. भगवान शंकराचं चिंतन करता स्वाभिमानाची गोष्ट आहे. कारण वैष्णवानाम यथा शंभू. पहिले वैष्णव जर कोण असेल संप्रदायामध्ये तर भगवान शंकर आहे. पहिले वारकरी जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. लक्ष देऊन ऐका. भगवान धडक्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या दर्शनाला जाता हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे. मायानो, सकाळी 4 वाजता उठून
महादेवाला गरम पाणी घालता, इतकं पाणी वाढलं त्या महादेवाला बिचाऱ्याला सर्दी व्हायची वेळ आहे. उठलं की महादेव आहे. चांगली गोष्ट आहे, करण्याबद्दल माझं दुमत नाही, पण घरच्या महादेवाला कमीत कमी चहा तर पाजा. ते 11 वाजे लोक बिना आंघोळीचं परमार्थ करत असताना परमार्थामध्ये एकनिष्ठता अजिबात राहिलेली नाही महाराज. वार बदलला की देव बदलाय सवय झालेली आहे आपल्याला. वार बदलला की सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की एक गव्वा विठोबाचे नाम आणि गापे कामा नाही आता, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बस बुधवार गेला की लगेच गुरुवार, दत्ता दिगंबराया हो, गेलाच परत तिकडं अक्कलकोटला. काय लोकांची भावना आहे महाराज. बस शुक्रवारा की खाय फुटाने पडारवा, संतोषी माता की जय. शुक्रवारचे 12 वाजत नाही तर लगे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक. शनिवारचे रात्रीचे 11:15 वाजत नाही तर याच्या अंगात येतं, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची 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 वारी. असे देव बदलल्यावर देवाची कृपा होत असते? अजिबात नाही. मुस्लिम लोकांचा अल्लाह, लक्ष देऊन ऐका, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मारवाडी लोकांचा सल्ला, आणि आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच नाही महाराज. गणपती आले की 10 दिवस गणपती, गणपती संपले की नवरात्र, आता नवरात्र गेले की परत दसरा आलाच. काय ताळा आहे सर्वांना माझी. आपुला तो एक सांगितलाय अनेक. अरे अशा देवाची सेवा करावी. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटा शिरडते मागते सीते. संप्रदायामध्ये सर्व संतांचे चरित्र वाचा. संप्रदायातल्या कोणत्या संताने पांडुरंगाला सोडून दुसऱ्या देवतेची पूजा केली नाही. आणि तुमचं उलट आहे, तुम्ही एकादशी ते दिवशी भाकरी खाता, नवरात्रात उपवास करता, काही फायदा होणार. रुक्मिणी कोणाची बायको आहे? कोणाची? रुक्मिणी कोण आहे? पांडुरंगाची मावशी. कोण आहे? बायको आहे. कोण आहे? बायको. आणि संत कोणाचं चिंतन करतात? पांडुरंगाचं. मग पांडुरंग संताकडे गेल्यानंतर पांडुरंगाची बायको कुठं जाईल? नवरा गेला, बायकोची इच्छा नसली तरी बायकोला कोणाच्या मागं जावं लागतं? पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकूला ती ऐका. आपण जर पांडुरंगाची भक्ती केली तर लक्ष्मीची पूजा करायची गरज. तुम्ही पांडुरंगाची भक्ती करत नाही, लक्ष्मीची पूजा करतात, लक्ष्मी तशी तुमच्यावर कृपा करणार नाही. तुकोबऱ्याला देवीचं वर्णन जरी करा वाटलं तरी तुकोबऱ्या म्हणतात, कुळीची ही कुळ देवी केली ठाई, एक एक विठा माझे पंढरीचे. आपण तर देवीचे काय गाणे म्हणतो. अरा महाराज असल्या गाणे म्हणतात ह्या बाया. कुठूनच लेखक केलं देवानी, यांना काही कळत नाही. काल रस्त्याने येत असताना प्रवास चालू होता, गुळाचा चहा घ्यायची इच्छा झाली म्हणून एका ठिकाणी गाडी थांबवली आणि तिथं दुर्गा माता बसली होती आणि तिथं बाया भजनी म्हणत होत्या. कुठून बिचाऱ्या शोधून काढतात त्यांची बुद्धी. मी खरं सांगू का, जगदंबा मातेसमोर बसले उभा आहे, बयासारखी बुद्धी ब्रह्मदेवाला पण नसून एवढ्या बुद्धिमान आहे महाराजा. काय लिखाण करतात आणि कुठून लिखतात, सापडतं तरी कसं. मी उगा एक कडवं चालता चालता ऐकलं. माझं काही जास्त आता वय झाल्यामुळे ध्यानात राहत नाही, पण एक थोडं ठेवलं ध्यानात. किती सुंदर भजन होतं पहा. हा देवाच्या देवळात कोण ग उभी. काही भजन आहे का हो महाराज? मळ्यात ऐकलं होतं मी, देवळात नाही आहे. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आहे उभी. जगदंबा अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. जगदंबा हे काही गाणे आहे का? चांदन चांदन म्हणायचेच ना तुम्हाला भजन.
तर नाथ बाबाचं वर्णन आहे, तुकोबरायचं वर्णन आहे, नामदेवरायचं किती गोड वर्णन आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला कोण, महिषासुर मर्दनाला कोणी. थोडं थोडं पुढं सरका बरं माया हो. पाठीमागून बसणाऱ्या लोकांना जागा नाही. सरका सरका, ए सरक पुढं सरक, थोडं थोडं पुढं सरका, हलू नका, फक्त पुढं सरका. हो अनादि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला कोण, महिषासुर मर्दनाला कोणी. तापाची कराया तापाची कराया झाली, भक्ताला की तू पावस निर्वाणी, भक्ताला की तू पावस निर्वाणी, भक्ताला की तू पावस निर्वाणी, भक्ताला की तू पावस निर्वाणी. दोघवा मागेन आईचा दोघवा, दोघवा आईचा दोघवा, दोघवा मागेन, आईचा दोघवा, दोघवा मागेन, दोघवा दोघवा मागेन, आईचा दोघवा, दोघवा मागेन, आईचा दोघवा, दोघवा मागेन, आईचा दोघवा, दोघवा मागेन. त्याच्यामुळे अशा चाली म्हणायची भीती वाटते बरं मला. भीती का, एखाद देवी यायची अंगावरती. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला कोणी, त्रिविध तापाची कराया झाडणी, भक्ताला की तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा, जोगवा मागेन. हो म्हणायचं असलं तर असं म्हणा, हे म्हणत होतो मी तुम्हाला. बाकीच्या गोष्टी तुम्हाला कलियुगामध्ये खूप अवघड आहे, म्हणून भगवंताचं चिंतन करा. भगवंताच्या चिंतनासाठी कुठं जाण्याची गरज नाही. न लगती सायास सुखे येतो घरा नारायण, भक्ती पंत बहु सर्व साधनाचे सार. सर्वांनी फक्त सर्वात सोपा जर मार्ग सांगितलाय तो कोणता आहे, भक्ती मार्ग. ठीक आहे महाराज, का भक्ती करा, कारण की कलियुगामध्ये माणसाचे आयुष्य मर्यादा थोडी आहे. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका अकल प्रातको. अरे कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यावर घरी जासाल काय गॅरंटी आहे. कपातला चहा कपातन बशीतला बशीत गेला. लोक म्हणे चहा पेत होते, मारायला उशीर लागत. हे काळा न काळाचे तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे. मग एवढा सुंदर तुम्हाला देवाने नरदे दिलाय ना. माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, क्षणभंगूर सुद्धा माणसाच्या जीवनाचा विश्वास नाहीये. मग हातातला घास हातात आणि तोंडातला तोंडात, केव्हा जाईल काही सांगता येत नाही. मग दिलेली जी वेळ आहे त्या वेळेची संधी घ्या, भगवंताचं चिंतन करा. जर नाही तुम्ही चिंतन केलं तर महाराज सांगतात, हा नाही तरी गेला जन्मवाया. आवाज दे रे. जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया. जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया. जन्मवाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हाशी भजाले विठ्ठला. तुम्हाशी भजाले विठ्ठला. तुम्हाशी भजाले विठ्ठला. तुम्हाशी भजाले विठ्ठला. नाही तरी जलाय मवाय. जन्मवाया नाही तरी
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. ज्याच्यासाठी आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही घडली तर माणसाचं जीवन वाया जातं. मी खरं सांगू, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे. वेळ आहे, बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. उर्वरित काळात देवाचं चिंतन करा. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. गेलेला पैसा परत कमवता येईल, गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल, गेलेली जमीन परत घेता येईल, पण एक वाक्य माझं लिहून ठेवा काळजावर. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य भेटणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, माणूस जन अनमोल रे, अरे मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळालंय ना, मग मिळालेल्या आयुष्याची तयारी करा. पोरीच्या लग्नाची तयारी करताय, गाडी कशी घ्यायची याची तयारी करताय, दसऱ्याची तयारी सुरू झाली असेल महिला मंडळीची, घर साफ करायची, नवऱ्याकडून किती सोनं घ्या, सगळं तयारी चालू झाली तुमची. दिवाळी कशी तयारी सुरू केली, सगळ्या गोष्टीची तयारी करता. मग मी आलोय कशासाठी, मला करायचं काय आणि मला जायचं कुठं याची तयारी करा. एक सांगू, एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्या जीवनाची तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास ना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला देवाचं चिंतन करा, कारण की भरोसा नाही बरं माणसाचा. कधी माणूस जाईल काही सांगता येत नाही. आणि जाणारे 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 आणि जाणारे. मग सत्य साच खरे नाम विठोबाचे, सार 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 विठोबा नाम तुझे. सत्य साच जगामध्ये त्रिकाला बाधी जे सत्य ते फक्त भगवंताचं चिंतन आहे. ते कालही सत्य होतं, ते आजही सत्य, आणि ते उद्या सुद्धा. तुम्ही काल सुद्धा नाशिवंत होते, आज सुद्धा नाशिवंत आहे, आणि उद्या सुद्धा. जे चाललंय ते देवाच्या सत्यानं समजा जीवनात दुःख होणार नाही. आपलं असं आहे, चांगलं केलं की तुम्ही केलं, वाईट केलं तर देवानी. अजिबात नाही. वाईट सुद्धा देवच करतो, चांगलं सुद्धा कोण करतो. भोगतो न घडे संचिता वाचूनी करावे ते म्हणी. माणसाच्या जीवनामध्ये येणारं दुःख, माणसाच्या जीवनात येणारं सुख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ठरलेलं आहे. अरे ज्या प्रभू रामचंद्राचा सकाळी 12 वाजता पाय अयोध्येच्या राजगादीवर बसणार पडणार होता, त्याच प्रभू रामचंद्राचा तोच पाय वनाच्या दिशेने गेला. कर्म रामाला चुकलं नाही तर आपल्यासारख्या चिंगळ्या चुंगळ्याचं काय घेऊन बसलं. आपण ताण नाही घ्यायचा, फक्त जे चाललंय ते त्याच्या सत्तेनं चाललंय. खरं समाधान जर मानलं ना तर दुःख होण्याचं काही गरज नाही. आणि बसणारी मंडळी, तुमच्या आणि माझ्या जीवनाला दुःख फक्त तुमची अपेक्षा आहे. तुम्ही संसार करत असताना, नोकरी करत असताना, व्यवसाय करत असताना तुमच्यापेक्षा मोठ्या माणसाकडे नका बघू, तुमच्यापेक्षा छोट्या माणसाकडे पहा. तुम्ही आज सुद्धा समाधानी आहे. ज्याला एक हात नाही ना त्यानं जगामध्ये जा. काही काही माणसाला 2 हात नाही, त्यानं त्याच्याकडे पाहून जगा, तुमचं जीवन सुखी जाईल. ज्याला 50,000 रुपये पेमेंट आहे ना त्यांना 2 लाख रुपये पेमेंटवाल्याचा विचार नका करू. ज्याला 20,000 रुपये पेमेंट आहे त्याच्याकडे पहा, तुम्ही आनंदानं जगसाल. आता मी काल प्रवासात असताना मी ते यूट्यूबवर नीता अंबानीचं पाहत होतो की किती श्रीमंत बाई, एका टायमाला 3.5 लाखाचा चहा पिती माया होती. किती. आता आपल्याकडून शक्य आहे का ते. तुम्ही एका पत्तीमध्ये 12 वेळेस उकळता, तुमच्याकडून नाही शक्य ते. ती एकदा साडी घातली की परत घालत नाही, एकदा चप्पल घातली की परत घालत नाही. मोबाईल 350 कोटीचा, ठीक आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी सगळे, पण तिच्याकडे पाहून तुम्ही जगलं तर तुमचं जीवन होईल. अजिबात नाही. 2 व्हीलरवर फिरणाऱ्या माणसाने 4 व्हीलरवाल्याकडे बघायचं नाही. 2 व्हीलरवाल्या माणसाने खाली पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं. अरे हा तर पायी चालला, देवान माझ्याकडे गाडी दिली, आनंदात आहे. पण क्रीटावाल्याने जर फॉर्च्युनरवाल्याकडे पाहिलं तर दुःख ठरलेलं आहे. आणि फॉर्च्युनरवाल्याने लँड क्रुझरवाल्याकडे पाहिलं तर दुःख ठरलेलं आहे.
पखवाजाने टाळकऱ्यांकडे पाहायचं, कीर्तनकाराकडे पाहायचं नाही. कीर्तनकाराकडे पाहिलं की त्याला घामायला शिवाय राहणार नाही. ज्याच्या पद्धतीनं जे ते चाललंय ते एकदम आनंदात चाललंय. फक्त एवढं समजा, कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसायला भेटेल, आनंद नका मानू. आणि एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की तुम्ही चालताना तुमच्या पायात चप्पल नसेल तरी सुद्धा दुःख मानू नका. कारण सोन्याच्या सिंहासनावर सुद्धा तुम्ही त्याच्या सत्तेने बसलेले आहात आणि पायात चप्पल नाही. ही सत्ता कोणाची आहे? त्याचीच आहे. म्हणून दुःख जरी आलं तरी देवाच्या सत्तेने आलं एक, आणि जे सुख उपभोगताय ते कोणाच्या सत्तेने चाललंय? देवाच्या सत्तेने चाललं. माझ्या गाडीचा अपघात झाला. माझ्याकडं 2017 साली क्रीटा गाडी होती. मग इथं डोक्याला 10-20 टाचे पडले होते. सगळं गाव भेटायला येत होतं, महाराजाचा अपघात झाला, महाराजाचा अपघात झाला. आमच्या गावात एक अट्टल बेवडा माणूस होता. अट्टल म्हणजे खानदानी, चहा नंतर पेत होता, पहिली दिवशी पेत होता, एवढा खानदानी होता. मग तुम्हाला भेटायला आला. आमच्या आईला विचारलं, काकू महाराज कुठे आहे? मी नेमकं झोपेतून उठलो होतो. आता ते लागल्यामुळं थोडं डोकं बांधलेलं होतं, डोळे सुजलेले होते. आणि तो आला, पार्ले बिस्किटचा पुडा घेऊन आला, एक 5 रुपयाचा. माझ्याजवळ बसला आणि मला म्हणे, काय महाराजा? काय म्हणला तो? काय महाराजा, दररोजचे 2-2 कीर्तन काय करतो? कपाळाला गंध काय? गळ्यामध्ये टप्पुऱ्याच्या टप्पुळ्या माळा काय? एकादशी काय धरतो? सोमवार काय धरतो? काय ढोंग करतो? आणि तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो रे म्हणे? काय म्हणला तो? मग एवढं देवदेव करून तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? मी बघ म्हणे माझ्याकडे पाय, एखाद्या दिवशी कोंबडे खातो म्हणे मी. सकाळी चहा नंतर पेतो, पहिली दारू पेतो, पण हा पठ्ठ्या अजून 2 व्हीलरहून पडला नाही म्हणे. मग तू भारी का मी? म्हणलं तूच. 100 कीर्तनकार उभे करा आणि एक बेवडा उभा करा. विद्वान कीर्तनकाराला सुद्धा बोलू देत नाही, कारण त्याच्यात जी ताकद आहे ती कोणातच नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून जीवनामध्ये येणारं दुःख आणि जीवनामध्ये येणारं सुख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धान येणार आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. त्या मार्गाचं नाव आहे भक्ती मार्ग. कोणता मार्ग आहे? भक्ती मार्ग. भक्ती करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. याला काही रूपाची गरज आहे, तेलाची गरज आहे, सौंदर्याची गरज आहे, पैशाची गरज आहे? काहीच नाही. स्वयंपाक करताना तोंडाला काय काय माया हो तुमच्या? का नाही? स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. याला वेळ काळ काहीच नाही. बरं याच्यात कोणी वाटेकरी? तुम्ही कितीही प्रॉपर्टी करा, त्या प्रॉपर्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुमचा वारसदार आहे. पण तुम्ही केलेलं चांगलं काम, तुम्ही केलेलं देवाचं चिंतन, तुम्ही केलेली समाजाची सेवा, याला जीवनामध्ये कुठंही वारसदार नाही. आणि ज्या गोष्टीला वारसदार नाही ती गोष्ट कमवायचं शिका. आणि ती गोष्ट जर जगामध्ये काय असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या भगवंताचं चिंतन आहे. म्हणून एकदा सर्वांनी प्रेमाने विठोबा रघुमाई विठोबा केले. 1 मिनिट सर्वांनी माझ्या पाठीमागं. एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात फक्त आणि फक्त 40 सेकंद सर्वांनी. हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
हरे हरे प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, आदिशक्ति दुर्गा माता की, आदिशक्ती दुर्गा माता की. असंच जर आपण धर्मासाठी एकत्रित राहिलो, असंच जर सर्वांनी एकत्रित धर्माचं जर रक्षण केलं, तर मी माझ्या दुर्गा मातेच्या समोर सांगतोय, भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तुम्हा सर्व मंडळीला एकत्रित यावं लागेल महाराज. बाकीच्या भानगडीत, बाकीच्या बुवाबाजीच्या नादी लागायची गरज नाही. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, ज्ञानोबरायपासून निळोबरायपर्यंत जेवढे संत महानुभव होऊन गेले, त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा. जीवनात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. आपलं असं झालंय, ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची ढेरी मोठं तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जे असते तो सगळ्यात मोठा बाबा. असं काही नसतो. पब्लिक प्रत्येकच ठिकाणी आहे. तुम्हाला कोण म्हणतं पुरुषोत्तम पाटलाच्याच कीर्तनाला पब्लिक आहे? हां, गौतमी पाटला सुद्धा तेवढीच आहे हो. पब्लिक कमी नाही आहे. पब्लिक कुठं कमी आहे? जेवढी कीर्तनाला आहे, जिथं ऑर्केस्ट्रा चालू आहे तिथं तिथं सुद्धा एवढाच धिंगाणा असेल. जिथं दांडी आहे तिथं सुद्धा एवढीच आहे. कोणत्याही तीर्थक्षेत्रावर जा, पब्लिक तेवढीच आहे. आणि कोणत्याही बिअरला जा, रांगी, कोणत्याही वाईन शॉपीला जा, रांगी तेवढ्याचे. व्हेज हॉटेलला सुद्धा तेवढीच गर्दी. आणि चुलीवरचं खायला सुद्धा गर्दी कमी नाही. गर्दी खूप, जिकडं तिकडं गर्दी खूप वाढली. जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश कोणता आहे? भारत देश आहे. बाकीचं काही मिळो का ना मिळो, लोकसंख्या कमी झाली पाहिजे यासाठी सरकारने काहीतरी GR काढला पाहिजे. अवघड झालं ना. अहो, किती उड्डाण पूल करा, गर्दी तेवढीच आहे. घर एक गाड्या 15 अजिबात नाही. एक कुटुंब एकच गाडी. अरे एका घरात 4 गाड्या, एका पोराला 5 गाड्या, बायकोला 12 स्कुट्या. अरे काही मेळ आहे का? इतक्या कुठं गाड्या असतात? अजिबात नाही. संख्या वाढत चालली. परमार्थ दिसताना वाढत दिसतोय, पण परमार्थातला भाव, परमार्थातली श्रद्धा, परमार्थातला आदर दिवसांदिवस कमी होत चाललाय. म्हणून इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या मायमाऊल्यानो, मायानो, मला स्वाभिमान आहे की तुमच्याच मायमाऊलीच्या कुशीमधून धर्मवीर संभाजीराजा जन्माला आलेला आहे. तुमच्याच कुशीमधून स्वामी विवेकानंद जन्माला आलेला आहे. तुमच्याच कुशीमधून आणि तुमच्याच पवित्र कुशीमधून माझ्या ज्ञानोबरायसारख्या महात्म्याचा जन्म झालेला आहे. नवरात्रामध्ये बाकीचा कोणता संकल्प करा नका करू याच्याशी मला काही घेणं देणं नाही मायानो. पण आपल्या मुलांना आणि आपल्या मुलींना योग्य संस्कार देण्याचं काम जर जगामध्ये कोणाच्या हातामध्ये असेल तर ते फक्त तुमच्या हातात आहे. मुलगा कसा घडवायचा, मुलगी कशी घडवायची, कारण की माणसाच्या जीवनातली पहिली गुरु, माणसाच्या जीवनातला पहिला सद्गुरू जर कोण असेल तर ती प्रत्येकाची काय आहे? आई आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेण्यासाठी तयार आहे, पण छत्रपती सारखा वाहक जन्माला घालण्यासाठी जिजाऊ शिल्लक राहिल्याने तो महात्मा कोणाच्या पोटी जन्माला याची मोठी. ज्ञानोबराय सुद्धा जन्माला यायला तयार आहे, पण ज्ञानोबराय सारखा महात्मा, ज्ञानोबराय सारखा योगी जन्माला घालायचा असेल तर त्याच्यासाठी रुक्मिणी आई साहेबासारखी पवित्र कूस लागल. ती कूस बंद झालेली. मी खरं सांगू, आतापर्यंत जेवढा काही इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो टक्के कार्य केलेलं आहे, भरपूर कार्य केलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनातल्या जर मा जिजाबाई साहेब वजा केल्या तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनाला किंमत नाहीये. पण छत्रपती ज्यावेळेस जिजाबाई साहेबाच्या गर्भात होत्या त्यावेळेस मा जिजाबाई साहेब मोबाईल खेळत नव्हत्या. मला एक कळत नाही, आयफोन नाही, आयफोन 14 द्या, 13 द्या, 15 द्या, त्या शंभड्या पोरा शाळेत नसतं तरी ते बरोबर सगळे फंक्शन तपासते. याचं कारण तुम्ही गर्भवती असताना नामस्मरण केलं नाही 1, तुम्ही रामायण वाचलं नाही 2, तुम्ही भागवत वाचलं नाही 3, तुम्ही एकादशी धरली नाही 3, उठलं की फक्त झोपेपर्यंत मोबाईलच खेळल्या. म्हणून येणारी पिढी सगळी मोबाईलमुळे पागल झालेली. काय झालेली आहे? भविष्यात अजून 10 वर्षाने कॅन्सरचे पेशंट कमी होतील, शुगरचे पेशंट कमी होतील, बीपीचे पेशंट कमी होतील. भविष्यात 15-20 वर्षानंतर फक्त मोबाईलमुळे लोक येडे होतील. कोणी व्हॉट्सअपमुळं, कोणी फेसबुकमुळं. रात्री झोपेसुद्धा असं करतात. हो काही मेळ आहे का?